शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? छगन भुजबळ म्हणाले, पंचांग वगैरे बघतो, जळगावमध्ये चांगले ज्योतिषी. राजकारणात काय घडेल याचा काही नेम नसतो. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल शनिवारी पुण्यात भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टपणे सांगितलं. मात्र राजकीय वर्तुळात आता अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि नेते जे काही गेल्या महिन्यांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत ते छगन भुजबळ यांनी याबाबत जळगावात चांगली ज्योतिषी आहेत त्यांनाच या संदर्भात विचारतो असं उत्तर दिलं आहे. आमदार छगन भुजबळ सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. समता परिषदेच्या मेळाव्यातून त्यांनी राज्यात शक्तीप्रदर्शन केलं आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानं भुजबळ नाराज आहेत. समता परिषदेतून त्यांनी राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे. मंत्रिपद न मिळाल्याने डावलले गेलेले छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कोणापेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी पुन्हा शरद पवार अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळांना काकापुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, या संदर्भात पंचांग वगैरे बघतो, मी आता जळगावात आलो आहे, इथे चांगले ज्योतिषी आहेत, त्यांना प्रश्न विचारतो की असं होईल का, असा प्रश्न विचारतो असं भुजबळ यांनी स्पष्ट म्हटलं आहे. काळामध्ये शरद पवार साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, हे एकत्र येणार असल्याची चर्चा होते. रंगते काय वाटतं? बघू, पंचांग वगैरे बघून इथे चांगला आहेत म्हणतात, कोण ज्योतिषी होय त्यांना विचारतो काय असं होईल का. बाकी मला तर काय माहीत नाही. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबर असेल असं प्रतापराव म्हणतायत. कोण? चिखलीकर म्हणतायत. असेल, चांगली गोष्ट आहे ना. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरवर मग चांगले आहे ना. आता त्यांनी आमच्या पक्षाला आमचा एखादा कार्य चांगला म्हणत असेल तर मी त्याच्यावर काय सांगू, उत्तम. काल आपलं भाषण पण हे लक्षात घेतलं पाहिजे, एक नंबरचा पक्ष होण्यासाठी काय काय करावं लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना मी सांगितल्या त्या सगळ्या थांबवाव्या लागतील. विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणावर उचल खात आहेत, ते थांबवावं लागेल. काय आणि BJPचे आमदार किती, 125च्या वरती आता ते आणखी वाढतच चाललेत. आमचे आमदार किती. त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं याचा विचार करून काम करायला पाहिजे. जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाल्याची चर्चा होती काल. त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची देखील त्या ठिकाणी माहिती आहे. आमची पण चर्चा होती. माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील, त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड, बोलत असतो, चर्चा करत असतो. काय बिघडलं? असं आहे की आम्ही शत्रू नाहीत. आम्हाला हा धडा मिळालेला आहे की विरोधी पक्ष आहे, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत, पण आम्ही काही एकमेकांची शत्रू नाहीत. की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही मारहाण करू, हे नाही आमच्याकडे. पुढे शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जेव्हा आम्ही जातो असं म्हणतो त्यावेळेस संवाद हा महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.